उरणमधील करळ ब्रिजवर गॅस टँकर पलटी झाला. सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही. घटनेचा अधिक तपास वाहतूक पोलिसांमार्फत सुरू. उरण तालुक्यातील करळ सोनारी ब्रिजवर गॅस टँकर अवघड वळणावर दिनांक 19 मे रोजी दुपारी 3 ते 4 वाजण्याच्या दरम्यान पलटी झाला असून कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसली तरी लाखो रुपयांची गॅस गळती झाली असून गॅसचे धूर गावांमध्ये 2 ते 3 किलोमीटरवर पसरले आहे. रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. घटनास्थळी उरण पोलीस स्टेशन, नावासेवा पोलीस स्टेशन आणि वाहतूक पोलीस अधिकारी हजर झाले. बीपीसीएल रेस्क्यू टीम, सिडको अग्निशमन, जेएनपीटी अग्निशमन, ट्रॅफिक विभागाचे डीसीपी तिरुपती काकडे, ट्रॅफिक विभागाचे एसीपी विठ्ठल कुबडे, वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक अतुल दैफळे, नावासेवा ट्रॅफिक पोलीस निरीक्षक मुजावर, गव्हाणफाटा ट्रॅफिक पोलीस निरीक्षक बदगुजर आदी वाहतूक विभागांच्या अधिकाऱ्यांनी अपघात ठिकाणी पाहणी केली. वाहन चालकाचा वाहनावरील नियंत्रण सुटल्याने सदर अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येतोय. महाराष्ट्र वेदभूमीसाठी विठ्ठल ममताबादे, उरण. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.